नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ओजस हा भूमीने सगळं तयार केलेलं जे प्रेझेंटेशन असतं, म्हणजेच तिने एरोप्लेनचा केक, एरोप्लेनचे कार्ड्स, त्याचप्रमाणे एरोप्लेनचे टॉय सगळे ठेवलेले असतात. ते पाहून आता ओजसला खूप आनंद होतो. भूमी त्याला पाहून सुखावते. ओजस म्हणतो की वाव, हे तर सगळं माझं फेवरेट आहे. एरोप्लेनचा केक, एरोप्लेनची टॉईज पण आहेत, शिवाय एरोप्लेनची बॅग पण आहे. हे सगळं कोणी केलं आहे? तेव्हा मग भूमीला आठवतं की भूमीने ओजसचे जे कार्ड्स असतात किंवा ओजसच्या बुक्स चेक केल्यानंतर त्यामध्ये प्रत्येक बुकमध्ये त्याने छानपैकी एक क्राफ्ट तयार करून ठेवलेले असतात आणि ज्यामध्ये ओजसचा फोटो असतोच, त्याच्या बाजूलाच प्रत्येक ठिकाणी एरोप्लेनचे फोटोज असतात आणि ओजस हा एरोप्लेनच्या म्हणजेच पायलटच्या वेशामध्ये तिथे सॅल्यूट करत असतो. असे सगळे काही फोटोज हे त्या बुकमध्ये असतात आणि मग तिच्या लक्षात येतं की कदाचित ओजसला हे एरोप्लेन जास्त आवडत असणार आहे, म्हणून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करूया असा विचार भूमी करते. ओजस इतका खुश होतो की तो इकडे तिकडे शोधत फिरतो की हे कोणी केलं असेल. तो म्हणतो की मला वाटतं आजीने केलं असेल. आजी, आजोबा, तुम्ही कुठे आहात असं ती विचारत येतो. त्यावेळेला आजी आजोबा नुकतेच बाहेरून आलेले असतात आणि तो आजीला हाताला धरून म्हणतो की आजी, हे सगळं तू केलं आहेस ना, म्हणजे तू सगळं माझ्या आईसारखं केलं आहेस ना. तेव्हा तो म्हणतो की मला सांग ना, हे सरप्राईज तूच दिलंस ना मला बरं वाटावं म्हणून. तेव्हा ती म्हणते की अरे बाळा ओजस, काय केलं आहे मी, मला काहीच कळत नाही आहे, तू काय बोलतो आहेस. तेव्हा मग तो हाताला धरतो आणि आजीला आणतो आणि म्हणतो की हा बघ, एरोप्लेनचा केक, टॉईज, बॅग सगळं तू आणलं आहेस ना. तर मग त्यावेळेला ती पटकन म्हणते की नाही रे बेटा, हे सगळं मी काहीच केलेलं नाही आहे. आताच आजोबा आणि मी बाहेरून आलो आहे, मग हे सगळं केलं आहे कोणी. मग तो म्हणतो की तू केलं नाही आहेस, मग कोणी केलं हे, बाबांनी केलं आहे का असं तो अगदी आनंदाने विचारतो. त्यावेळेला मग इथे आता तिच्यावर म्हणजेच भूमी लपून लपून हे सगळं बघत असते. तिच्यावर त्या ओजसच्या आजीची म्हणजे सुलोचनाची नजर पडते. तर आता आकाश घरी आलेला असतो आणि वैतागलेला असतो. आकाश अथर्वला सांगत असतो की हो रे, मी तिकडे गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, कारण मला दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता त्या संकर्षणशी बोलण्यासाठी. म्हणूनच मी हा कसा तरी मार्ग काढून तिथपर्यंत पोचलो आणि त्याच्याशी बोलणं पण केलं, परंतु तो काही सांगायलाच तयार नाही आहे मला. तेव्हा मग तिथे मानसी उभी असते, रागिनी, आणि तिथे पौर्णिमा पण येते. मग दोघीजणही अगदी आनंदाने त्याच्याकडे बघत असतात, कारण संकर्षण काही सांगायला तयार नाही. तर इथे तो म्हणत असतो की भूमी पण काही सांगत नाही आहे आणि त्या डॉक्टर संकर्षणही काही सांगत नाही आहे. मग त्यावर आता अथर्व म्हणतो की मलाही कळत नाही आकाश, हे सगळं का करतायत ते. म्हणजे तो डॉक्टर संकर्षणही कळू देत नाही, याचा अर्थ नक्कीच असं काहीतरी आहे ज्यामुळे भूमिताई तिकडे राहते. काहीतरी कारण असावं ज्याशिवाय ती हे सगळं करणार नाही. मग त्यानंतर आता आकाशही विचार करतो. आकाश म्हणतो की एक काम केले पाहिजे आपण. तेवढ्यातच अथर्व बोलतो की हो, मलाही काहीतरी सुचतं आहे. मग जर आपण पोलीस कंप्लेंट केली तर, जर आपण पोलीस कंप्लेंट केली ना, तर पोलीस आपल्या बाजूने म्हणजेच आपल्या रीतीने बरोबर वधवून घेतील जे काही सत्य आहे ते. तर त्यावर आता रागिनी जराशी घाबरते आणि हे सगळं प्रकरण पुढे जाऊ नये म्हणून ती म्हणते की हो हो अथर्व, तुझं म्हणणं मला पटतं आहे, आपण ना पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. पण मला असं वाटतं आहे माहिती आहे, दुसऱ्या बाजूने पोलीस कंप्लेंट केली तर उगीचच हे प्रकरण मीडियापर्यंत जाईल आणि मग उगीचच सगळ्या गोष्टींचा सगळीकडे सांगोवांगी होईल. म्हणून मी म्हणते की त्यापेक्षा आपण हे नको करायला. कारण कसं आहे ना, मग उगीचच सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या जातील आणि नको नको ते मीडियावाले तर एकाचं दोन करून चांगलंच मीठ मसाला लावून सांगत असतात, तुला माहीत आहे. त्यामुळे मला हा ऑप्शन जरा थोडा चुकीचा वाटतो आहे. बघ म्हणजे हा तू विचार कर, असं ती आकाशच्याच खांद्यावर सगळं टाकते. नंतर मग पौर्णिमा लगेच सगळे विचार करताना बडबडायला सुरुवात करते. ती म्हणते की म्हणजे मला काय वाटतंय माहिती आहे का, सांगू का आई मी तुम्हाला, की ना हे असं चुकीचंच ठरेल. जर मीडियापर्यंत ही बातमी पोचली ना, तर मीडियावाले काय, ते तर त्यांना तर सगळ्या काही मसालेदार बातम्याच हव्या असतात, त्या लगेचच सगळं कवर करतील आणि मग उगीचच सगळीकडे त्याचा गाजावाजा होणार की महाजनांची थोरली सून ही अशा प्रकारे स्वतःच्या नवऱ्याला टाकून घर सोडून दुसऱ्याच्याच घरात जाऊन नांदते. तेव्हा मग आकाश तिला म्हणतो की हे बघ पौर्णिमा, तुला जे काही म्हणायचं आहे ते मला अगदी व्यवस्थित कळतं आहे बरं का. नाही म्हणजे तू जे ओरडून ओरडून सांगतेस ना, ते आम्हाला इथे बसलेल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यामुळे तुला हे असं ओरडून ओरडून बोलण्याची काहीच गरज नाही आहे. तू जे काही बोलतेस ते नीट शब्दात सांगितलं असतंच तरी कळलं असतं. असं आकाश तिला स्टोमना मारतो आणि तिची बोलतीच बंद करून टाकतो. आता तिथेच पौर्णिमा गप्प बसते
आकाश विचार करतो की आता काय करायचं आहे मलाही समजत नाही आहे. आकाश म्हणतो की अथर्व, अरे मी हर प्रकारे बोलण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग अथर्व म्हणतो की मला काय वाटतं माहिती आकाश, नक्कीच ना तिच्यावर कोणत्या तरी प्रकारचा दबाव टाकण्यात आला आहे, त्यामुळे तिने असं केलं असेल. नाहीतर तिने असं केलंच नसतं आणि त्यामागचं कारणच मला शोधून काढायचं आहे. परंतु ते काही सांगायलाच तयार नाही आहेत दोघं पण, असं आकाश वैतागून म्हणतो. रागिनी मात्र मनातच खुश होत असते की ते कारण तुला कधीही कळणारच नाही आकाश, काही झालं तरी ते समजायलाच नको. त्यावेळेला मग मानसी म्हणते की हो भाऊजी, मलाही असंच वाटतंय की काहीतरी कारण आहे जे आपण ना शोधून काढलं पाहिजे. सगळेजण विचारच करत असतात आणि त्यांची पुढची प्लॅनिंग सुरू होते. त्याच वेळेला दरवाजाची बेल वाजते. रागिनी म्हणते की तुम्ही बसा, मी बघते कोण आहे. आणि रागिनी बघण्यासाठी म्हणून पुढे जाते. त्यावेळेला हवालदार आलेला असतो आणि पोलीस स्टेशनमधून आकाशसाठीची नोटीस पाठवलेली असते की डॉक्टर संकर्षण यांनी केस मागे घेतली. मग ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल, ही देते नोटीस मी आकाशला, ठीक आहे तुम्ही या चालेल, असं म्हणून ती त्या हवालदाराला तिथून कटवून लावते आणि हवालदार देखील तिथून निघून जातो. रागिनी मात्र विचार करते की कसली नोटीस आहे पाहू. ती नोटीस उघडते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी आकाशवरची जी केस केलेली होती त्याच्या बायको मिली त्या संदर्भातली ती केस त्याने मागे घेतली. आता हे ऐकल्यावर रागिनीला धक्काच बसतो. ती विचार करते की बापरे, या माणसाने केस मागे घेतली आहे आणि जर हे सत्य आकाशपर्यंत पोहोचलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे या माणसाच्या आकाशच्या लक्षात येईल की हे सगळं जे काही संकर्षणने केलं आहे ते त्याच्या बायकोचा खून म्हणजेच बायकोचा अपघात हा आकाशमुळे झाला आहे यासाठी केलं आहे. आणि आकाश प्रत्येक गोष्टीचा अगदी व्यवस्थित बारकाईने विचार करेल, 1+1 असा विचार करत तो या मुद्द्यापर्यंत पोहोचेल आणि सत्यापर्यंत पोहोचेल की भूमी तिथे राहते याच्यामागे ह्यामागेच काहीतरी कारण आहे लपलेलं. म्हणजे त्याच्या बायकोचा जो अपघात झाला आहे तो आकाशमुळे झाला आहे तो त्याला अजूनही माहीत पडलेला नाही आहे आणि तो कळूनही देता कामा नये आणि जर ते सत्य समजलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, असा रागिनी विचार करते. बापरे, काहीतरी केलंच पाहिजे पण काय करू असा विचार ती करते. त्यावेळेला इथे भूमी ही पडद्याच्या मागे लपून सगळं काही बाळाचं कौतुक पाहत असते. त्यावेळेला तिथून आता ती म्हणते की थांबा, मला माहीत पडलं की कोणी केलं हे सगळं. ती आता भूमीला पडद्याच्या मागून काढते आणि म्हणते की ही बघा कशी लपली आहे बघा पडद्याच्या मागे आणि सगळा खेळ बघते बघा, असं म्हणून ती आता हाताला धरून तिला बाहेर काढते आणि म्हणते की काय गं, हे काय करत होतीस, माझ्या नातवाला अशी लपून छपून काय बघत होतीस, हे सगळं तूच केलं आहेस ना, का केलं आहेस हे सगळं, माझ्या नातवाला भाळण्यासाठी करतेस का हे सगळं. तेव्हा मग आता आजोबा म्हणतात की अगं काय करतेस सुलोचना तू, अगं जरा शांत राहा, या सगळ्याने आपल्या ओजसला किती आनंद झाला आहे ते आधी पहा ना, उगीच तू त्या मुलीला का बरं बोलला होतीस. तेव्हा मग ती म्हणते की ओ तुम्ही जरा शांत बसा हो, प्रत्येक वेळेला तुम्ही नुसते मध्ये मध्ये बोलू नका, मी जे काही बोलते ते शांत तुम्ही ऐका. आणि तू गं काय करतेस काय, म्हणजे माझ्या पल्लवीची जागा घेण्यासाठी हे सगळं करतेस का, तिची जागा घेऊन तुला माझ्या नातवाला अगदी खुश करण्याचं पाहून तुला काय वाटतं की तू तिची जागा घेऊ शकशील, माझ्या ओजससाठी तू त्याच्या आईची जागा घेऊ शकशील, अजिबात शक्य होणार नाही. लक्षात ठेव, काहीही झालं तरीही माझा ओजस हा कधीही तुझ्या बरोबरीने येणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की बाळा ओजस ही बघ काय करते ते. तेव्हा ती म्हणते की नाही, अजिबात नाही, मी तुमच्या मुलीची जागा घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे. ओजसला बघा ना किती आनंद झाला आहे तो, आणि मला त्याचा हा आनंदच पाहायचा होता. कितीतरी दिवसानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावर इतकंसं मी हसू पाहिलं. बघ ओजस, तुझ्या आवडीचं सगळं केलं आहे मी, हा एरोप्लेनचा केक, हे सगळे टॉयज, हे सगळं तुझं फेवरेट आहे की नाही, आणि मला समजलं की आमच्या ओजसला पायलट व्हायचं आहे ना, मग त्याच्यासाठीच हे सगळं मी केलं आहे, असं ती त्याला प्रेमाने बोलते. आणि आजोबांनाही भूमीचं बोलणं आणि लाघवीपणा आवडतो, परंतु सुलोचना मात्र तोंड मध्ये मध्येच घुसरत असते. ते म्हणते की काय गं, हे सगळे ना तुझी नाटकं आधी बंद कर, माझ्या नातवाला असं भावून ठेवू नकोस. तुला काय वाटलं, तू त्याच्या बाबांना असं घरात म्हणजे घ्यायला लावलंस आणि इथे घरात घेऊन राज्य करावं असा विचार करत असशील की सगळ्यांना जिंकेन आणि मी बाई इथे राज्य करेन, तर तुला ना मी अजिबात तसं करू देणार नाही. माझ्या लेकीच्या या जळत्या संसारावरचे निखारे तुला मी कधीही काढू देणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा भूमीला मात्र तिच्या बोलण्याचा खूपच राग येत असतो. सुलोचना म्हणते की हे बघ ओजस, या ना बाईवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. ही काय करते माहिती आहे का, ही ना तुझ्या आईची जागा घ्यायला बघते, म्हणजे पल्लवीची जागा घ्यायला बघते, जेणेकरून हे सगळं तू ऐकावंस आणि तिचं ऐकावं आणि तिला तिच्या आईचं महत्त्व द्यावं, बरोबर की नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की अहो तुम्ही काय करताय हे सगळं, त्याला आनंद झालेला तर तुम्ही त्यावर का बरं विरजण घालताय.
त्याबरोबर आता सुलोचना म्हणते की शांत बसायचं, तो माझा नातू आहे, त्यामुळे तू अजिबात या गोष्टीला बोलायचं नाही आहे. भूमी म्हणते की अहो, तो तुमचाच नातू आहे, त्याच्यावर तुमचाच अधिकार आहे, मी फक्त त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती, बाकी काय तुम्ही त्याच्यावर किती बोललात, किती काही वाटलं असेल त्याला, विचार करा त्याचा, तो लहान आहे. तेव्हा मग भूमी असं बोलत असताना सुलोचना लगेचच म्हणते की बरं ऐकलंस का ओजस, काय बोलते ही मुलगी. ती म्हणे की मी तुझ्या आनंदावर विरजण घालते, तुला मी दुःखी ठेवते का ओजस बाळा, मला सांग. आणि ही तुला चालणार आहे का आई म्हणून, आणि हिने जे काही केलं आहे सगळं ते तुला आवडलं आहे का, असं ती त्याला विचारते. त्यावेळेला ती ओजसच्या मनात अगदी अनपेक्षितपणे अप्रत्यक्षपणे विष कालवण्याचा प्रयत्न करत असते आणि भूमीचा कुठल्याही प्रकारचा मान ठेवायचा नाही असंच त्याला शिकवत असते. तेव्हा मात्र भूमीला या सगळ्याच्या गोष्टीमुळे खूप वाईट वाटत असतं आणि ती फक्त आता ओजसकडे बघत असते आणि काहीच बोलत नाही. आता ओजस म्हणतो की 1 मिनिट आजी, तू शांत हो. आणि त्याच वेळेला ती म्हणते की बघ बाबा ओजस, तुला काय करायचं आहे, तुला ही आई म्हणून मान्य आहे का, तुझ्या आईची जागा तू हिला देऊ शकणार आहेस का. असं बोलल्याबरोबर तो जरा चिडतोच, तिने भडकावल्यासारखंच त्याला केलेलं असतं. आणि त्याच वेळेला ओजस येतो आणि जे सगळी खेळणी असतात ती भूमीने तयार करून ठेवलेले ते पेपर्स, बुकलेट सगळं काही रागाने खाली पाडतो. मग बाबा म्हणतात की अरे बाळा ओजस, असं काय करतोयस तू, नको करूस असं. परंतु तरीही तो ऐकून घेत नाही. तो म्हणतो की नाही, मला हे सगळं अजिबात नको आहे. असं म्हणून तो सगळे ते एरोप्लेन्स वगैरे टॉयज सगळे खाली फेकून देतो. आणि ते केक तसाच असतो आणि जी एरोप्लेन तिने ठेवलेली असते तो पण रागाने अगदी जोरात टाकून फेकूनच देतो आणि ती अगदी तुटली जाते. आणि हे सगळं पाहून त्या सुलोचनाचं मन सुखावलं जातं, परंतु भूमीला हे सगळं नोटीस करत असते आणि ती म्हणते ओजस बाळा ऐक. परंतु ओजस ऐकत नाही. ओजस तिथून आता निघून गेलेला असतो आणि सुलोचनाला मात्र खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आकाश हा रागिणीजवळ येतो आणि म्हणतो की आत्या, काय झालं, कोण होतं. तेव्हा ती म्हणते की नाही रे, ते जरा एक लेटर होतं म्हणूनच पोलीस स्टेशनमधून. तेव्हा तो पटकन ते लेटर मागतो आणि म्हणतो की बघू, अगं याच्यावर माझं नाव लिहिलं आहे, बघू काय. असं म्हणून तो नोटीस बघण्यासाठी जातो. त्याच वेळेला आता रागिनी जराशी घाबरते की बापरे, याने नोटीस वाचली तर मी संपलेच समजायचं. परंतु ती नोटीस वाचत असताना आकाशच्या हातून वाऱ्याने ती नोटीस खाली पडते आणि ती जाऊन पौर्णिमाच्या पायाजवळ पडते. पौर्णिमाला रागिनी खुणावते की जा जा, पटकन जा आणि ती नोटीस उचल. त्यावेळेला ती आता उचलायला जाते, तेवढ्यात मानसी देखील तिकडून येते आणि मानसी पण पटकन ती नोटीस येऊन उचलते. आणि मानसी म्हणते की काय हे. तेवढ्यातच आता रागिनी मानसीच्या हातून ती नोटीस खेचून घेते आणि म्हणते की अगं काय नाही, आकाशची आहे ती नोटीस, म्हणजे ना ती नॉर्मल आहे, अपघात झाला ना त्यावेळेचं सगळं वगैरे ती नोटीस आहे, कशाला उगीच वाचतोयस ती नोटीस, त्याने आणखी तुला त्रास होईल, उगीच सगळ्या त्याच गोष्टी बाहेर काढल्यासारखं होत राहणार आहे. मग त्यानंतर आकाश म्हणतो की अगं आत्या, पण ती महत्त्वाची असेल ना काहीतरी, अपघाताच्या संदर्भातली असली तरीही माझ्याबद्दल आहे तर मला वाचू दे. तेव्हा रागिनी म्हणते की नको, कशाला अरे उगीचच आकाश, नको त्या गोष्टींमध्ये तू आता अडकून राहूस, जाऊ दे, तू आता बाकीच्या गोष्टींचा विचार कर, हे अपघात वगैरे जे काही झालं आहे त्या गोष्टी मागे टाक आणि पुढचा विचार करायला हवा आहे, नको राहू दे ती नोटीस, त्याचं काही ते मी बघते, वकिलाला पाठवते आपल्या. तेव्हा मग मानसी विचार करते की आई ही नोटीस आम्हाला वाचू का देत नाही आहेत, नेमकं या नोटीसमध्ये आहे तरी काय, असा विचार डोक्यात येतो. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की हो तसंही आत्या ठीक आहे, तू काय ते बघ याचं, मला ही भूमीला घरी आणण्याच्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. अथर्व म्हणतो की ठीक आहे आकाश, आपण बघूया पुढे काय करायचं ते, मी येतो तुझ्यासोबत. आणि रागिनी म्हणते की हो आकाश बाळा, स्वतःची काळजी घे आणि अजिबात कुठल्याही गोष्टीची विचार करू नकोस, सगळं काही होईल व्यवस्थित. तेव्हा तो म्हणतो की हो, मला काहीही करून भूमीला परत आणायचं आहे आणि नेमकी भूमी हे का वागते यामागचं सत्य मला जाणून घ्यायचंच. असं म्हणून तो निघून जातो. रागिनीचा जीवात जीव येतो. ती म्हणते की फायनली ही नोटीस आकाशपर्यंत पोचली नाही आणि जर ही नोटीस पोचायला नको त्यासाठी मला बंदोबस्त केला पाहिजे, काही करून त्याच्या हातात ही नोटीस पडता कामा नये, कारण जर ते झालं तर मात्र माझा खेळ संपला म्हणून समजायचा. संकर्षणच्या मागण्यामागचं कारण हे आकाशला नक्कीच समजून येईल आणि ते भूमीलाही मग ती तशी का वागली आहे हे सगळं आकाशला समजेल. त्यामुळे आता मला हे काही होता कामा नये असा विचार ती करते. त्यानंतर आता जो संकर्षणचा मित्र असतो वरुण रानडे, तो घरी आलेला असतो आणि मग वरुण म्हणत असतो की हे मी काय ऐकतोय, तू त्या आकाश महाजनवरची कंप्लेंट मागे घेतलीस. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की हो घेतली आहे मी मागे कंप्लेंट. मग तो म्हणतो की अरे का, त्याला शिक्षा होऊ दे ना, शिक्षा व्हायला हवी त्याला. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की अरे शिक्षा होऊन काय करणार आहे,
तसंही तो ठणठणीत बरा झालेला आहे. आणि हे सगळे पोलीस स्टेशनचे, मी जर काही केस मागे घेतली नसती तर इथे सारखं येणं, वकिलाच्या फेऱ्या, पोलिसांच्या जमान्या वगैरे हे सगळं काही चालूच राहिलं असतं. आणि हे सगळं मला ओजसच्या समोर सारखं सारखं नको आहे. कसं आहे ना, त्याच्यावर या सगळ्याने निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे. म्हणूनच मला हे सगळं आता वातावरण त्याला नाही द्यायचं आहे. म्हणून मी हे सगळं इथेच संपवलं. आणि तसंही त्या आकाश महाजनला शिक्षा द्यायची म्हटलास तर त्याला ऑलरेडी शिक्षा मिळते. तो त्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय. तशी व्यवस्था केली आहेच मी. त्यामुळे मी ते सगळं केलं आहे. आता ह्या शिक्षेचं मला काहीच पडलेलं नाही. त्याच्यापेक्षाही भयानक शिक्षा त्याच्या पुढ्यात वाढून ठेवली आहे. आणि ते जे काय आहे ते त्याच्यापर्यंत कधीच पोचणार नाही. बरं चल आतमध्ये, असं संकर्षण आता त्याला म्हणतो आणि आतमध्ये घेऊन जात असतो. संकर्षणला पूर्ण माहीत असतं, परंतु तो मुद्दामच त्याला काहीच सांगत नाही. तर इथे आता भूमी ही सगळं ते पाडलेलं उचलून ठेवत असते. ते दोघंजणही आतमध्ये येतात आणि संकर्षण विचारतो की भूमी हे काय सगळं. तेव्हा मग ती सांगते की ॲक्च्युली काय झालं, मला समजलं की एरोप्लेन हे सगळं त्याला आवडतात आणि म्हणून मी त्याच्यासाठी सगळी अरेंजमेंट केली होती. एरोप्लेनचा केक आणला होता, त्याशिवाय एरोप्लेनचे हे सगळे टॉयज, बॅग वगैरे सगळं त्याच्यासाठी मी आणलं होतं. परंतु यातलं त्याने काही बघितलं नाही. त्याला राग आला आणि त्याने हे सगळं उडवून लावलं. त्याला असं वाटलं की मी त्याच्या आईची जागा घेते. त्यावेळेला तो म्हणतो की ठीक आहे जाऊ दे, हे सगळं त्याने केलं, इट्स नॅचरल. परंतु तू या सगळ्या गोष्टीची सुरुवात तर केलीस, ॲटलिस्ट तू तुझ्या बाजूने प्रयत्न तर सुरू केलेच, याचा आनंद आहेच मला. आणि हो, आणखी एक गोष्ट, तू हे जे सगळं काही करशील मला मान्य आहे, परंतु हे सगळं करून तू जर पल्लवीची जागा घेशील असं तुला वाटतंय तर ते होणार नाही. आणि भूमी पटकन त्याला बोलून दाखवते अगदी अडमुटपणे की मला घ्यायची नाही आहे ती जागा, असं रागानेच बोलते. तेवढ्यात वरून आत येतो. मग त्यानंतर रागाने संकर्षण बघतच असताना वरून आल्यावर तो म्हणतो की हे बघ भूमी, हा माझा मित्र वरुण रानडे. तेव्हा मग तो वरुणला बसायला सांगतो आणि भूमी म्हणते की बसा हा तुम्ही, मी हे सगळं उचलते जरा. ते काय ना, मुलाने पसारा करून ठेवला आहे. असं बोलत असताना भूमी उचलत असते आणि तेवढ्यातच तिचा पाय हा जरासा तिथून घसरला जातो आणि खेळण्यावरून पाय घसरल्यावर भूमी आई गं असं ओरडते. आणि त्याच वेळेला पटकन संकर्षण तिला धरतो आणि म्हणतो की हे काय आहे, लक्ष कुठे आहे. तेव्हा मग आता वरुण ते सगळं तिथून बघत असतो आणि त्याच्या हातात मोबाईल असतोच. भूमी आणि संकर्षणला अशा अवस्थेमध्ये पाहून त्याला तर मजाच वाटते आणि म्हणूनच तो पटकन तिथून मोबाईलमधून त्यांचा फोटो क्लिक करून घेतो. आणि फोटो क्लिक केल्यानंतर विचार करतो की अरे वा, म्हणजे असं म्हणतात ना की काहीच केलं नाही आणि एकदम लॉटरीच लागते, तसं काहीतरी झालं आहे माझ्या बाबतीत आता. म्हणजे ना, ही लॉटरीच लागल्यासारखं आहे. हा फोटो म्हणजे हा आकाश आणि रागिणीसाठी लॉटरीसारखंच असेल. एक काम करतो, हा फोटो ना मी त्या रागिणी बाईला पाठवूनच देतो, मग बघेल ती त्याचं काय करायचं ते, आणि तीही खुशच होईल माझ्यावर, असं तो म्हणतो. नंतर आता भूमी ही जरा स्वतःला सावरते आणि तिथून निघून जाते. आकाश हा भूमी ज्या प्रकारे देवाची पूजा करायची, म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लावायची, तेलाची वात, सगळं काही तेल व्यवस्थित समयांमध्ये भरून ठेवायची, हे आकाश अगदी नित्यनियमाने करतो. आणि देवीसमोर हात जोडून म्हणतो की आई योगेश्वरी, हे सगळं भूमी करायची ना, म्हणजे सकाळी जी पूजा करणं, धूप आरती करणं, तिन्ही सांजेला दिवे लावणं आणि त्याचप्रमाणे हे सगळे तेल वगैरे बघणं आणि तुझी धूप आरती फिरवणं, हे सगळं भूमी करायची. खरंच त्या सगळ्याला मी खूप मिस करतोय. आणि भूमी तुझ्यासमोर नाही देवी, म्हणून तूही मिस करतच असशील ना गं. म्हणजे तुझी ही मुलगी तुझ्यासमोर नाही आहे, कुठेतरी दुसरीकडेच आहे, मग तुलाही तिची आठवण येतच असेल ना. पण मला खरंच कळत नाही आहे आई योगेश्वरी, हे सगळं कशासाठी घडतंय. भूमी ही तिथे का निघून गेली आहे, त्यामागचं कारण मला खरंच माहिती नाही आहे. आणि माझी तुझ्याकडे हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर मला भूमीला तिथे का गेली आहे हे मला कारण समजू दे. भूमीने हे सगळं कशासाठी केलं आहे, का केलं आहे, हे कारण मला शोधून काढायचंच आहे. त्याशिवाय माझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही. आकाश आता विचारच करत असतो की मी काय करू जेणेकरून भूमी ही माझ्यापर्यंत येईल. नक्की काय करावं हेच त्याला आता सुचत नसतं. त्यामुळे तो जरा टेन्शनमध्ये असतो. तो सगळे देवाकडचे सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवतो आणि पुन्हा हात जोडून म्हणतो की आई योगेश्वरी, मला इतकंच कळलंय की तुझ्याकडचं हे कुंकू भूमीने नेलंय, म्हणजे भूमीच्या मनात माझ्यावरचं प्रेम अजूनही जिवंत आहे आणि ते कधीही न संपणारं आहे. आम्ही दोघंही खूप प्रेम करतो एकमेकांवर, हे तू जाणतेस. त्यामुळे आई, काही ना काहीतरी मार्ग काढ आणि मला आणि भूमीला एकत्र आण. काहीतरी पर्याय होऊ दे जेणेकरून माझी भूमी माझ्यापर्यंत परत येऊ दे. मला तिच्याशी बोलायचं, हे सगळं काय आहे, तिला सुखरूप ठेव, तिला बुद्धी मिळू दे की ती माझ्याकडे येऊ दे. तेवढ्यातच आकाशचा कॉल येतो आणि आकाश म्हणतात की काय, आणि तो पटकन जातो आणि TV ऑन करायला सांगतो. आकाश आता तिथून फोन ठेवून TV ऑन करतो तर न्यूज चॅनलमध्ये दाखवत असतात की आता आजच्या ठळक ज्या बातम्या आहेत त्या सांगते.
की यंग बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड जो आहे तो अवॉर्ड हा सुप्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन यांना फर्स्ट नंबरने मिळणार आहे. हे ऐकल्यावर आता अभिनंदन असं रागिनी आकाशला बोलते, परंतु आकाशला त्याचा जराही आनंद होत नाही. परंतु भूमीने देखील ती बातमी तिथे ऐकलेली असते आणि ती बातमी ऐकून ती खूप हसते आणि खुश होते आणि म्हणते की आकाश, तुझं खूप खूप अभिनंदन, परंतु मला वाईट वाटते की तुझं अभिनंदन करण्यासाठी मी तिथे नाही आहे, त्याचा तुलाही त्रासच होत असेल. त्यानंतर ती जी लेडी असते ती बोलते की सेकंड नंबरचा अवॉर्ड हा घोषित होणार आहे तो म्हणजे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना. तेव्हा मग संकर्षणचं नाव घेतल्यानंतर भूमी ही त्याला म्हणते की डॉक्टर तुमचंही अभिनंदन. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की कशाबद्दल आनंद झाला आहे नक्की, म्हणजे आकाशला अवॉर्ड मिळाला आहे त्याच्याबद्दल आनंद झाला आहे की मला अवॉर्ड मिळाला आहे याच्याबद्दल आनंद झाला आहे, नक्की काय. तेव्हा मग ती म्हणते की आता तुमच्याशी मी खोटं बोलणार नाही, माझ्या आकाशला अवॉर्ड मिळाला आहे हा तर मला खरंच खूप आनंद झाला आहे, कारण तो ते सगळं डिझर्व करतो, त्याची मेहनत त्याची लगन हे सगळं त्याच्यामुळे झालेलं आहे आणि त्याला अवॉर्ड मिळाला आहे यामुळे मला त्याचा खूप अभिमान वाटत आहे. परंतु तुम्हाला आता अवॉर्ड मिळाला आहे त्याचं मला दुःखही नाही वाटत आहे, चांगलंच वाटतं आहे आणि तुम्हीही चांगलंच काम करता, तुमचं ही जे काही कर्तव्य आहे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करता, त्यामुळे तुमचाही आनंद तुमच्याबद्दलही मला आनंद झालेला आहे असं आता ती बोलून दाखवते. त्याच वेळेला मग तो म्हणतो की बघितलं का काय झालं, पहिले तुमच्या आकाशला आणि नंतर मला अवॉर्ड डिक्लेअर झालेला आहे असं आता इथे तो तिच्याकडे बघतच कोचक नजरेने बोलतो आणि भूमीला कळतच नाही की नेमकं ह्याला काय म्हणायचं आहे ते. आणि त्याच वेळेला तो पटकन TV बंद करतो आणि म्हणतो की तुमच्या नवऱ्याला अवॉर्ड मिळाला आहे, परंतु एक गोष्ट सांगतो की तुझा नवरा हा तू इथे का राहतेस त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय. असं बोलल्यानंतर भूमी जरासं गप्पच बसते आणि ते कारण त्याला कळू नये हे तू आणि मी दोघांनीही लक्ष दिलं पाहिजे असं तो बोलतो. तर इथे आकाशला अवॉर्ड डिक्लेअर झालेला असतो म्हणून घरात सगळे अभिनंदन करतात. त्याच वेळेला आकाश मात्र नाराज असतो. तो म्हणतो की भूमी, हे जे मला अवॉर्ड मिळालं आहे ते तुझ्याशिवाय अपुरं आहे, तुझ्यासाठीच हे सगळं मी करतो आणि तू मला प्रेरणा देतेस त्यामुळेच मी ही सगळी कामं व्यवस्थित करू शकतो आणि हे खरं तर तुझं श्रेय आहे भूमी, म्हणून यावेळेला तू मला माझ्यासोबत हवी होतीस या अवॉर्डमध्ये मला चीअरअप करायला, मला अभिनंदन करायला, परंतु तू इथे नाही आहेस याचंच वाईट मला वाटतं आहे. त्याच वेळेला मग रागिनी मनात विचार करते की चला म्हणजे माझं काम झालेलं आहे, हे सगळं देव असं करतो ना, म्हणजे मला खरंच याचा आनंद झाला आहे की आकाश आणि तो संकर्षण आमने सामने असतील. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आकाश हा पौर्णिमाला म्हणत असतो की हे बघ पौर्णिमा, या सगळ्या गोष्टीचा इतका आनंद घेऊ नकोस, अजून मजा घेणं बाकी आहे, त्यामुळे आताच तू मजा करून घेऊ नको. लक्षात ठेव की हे जे अवॉर्ड फंक्शन आहे ना त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये माझी भूमी माझ्यासोबत असणार आहे आणि माझ्या भूमीसोबतच तिला मिरवून घेतच मी हे अवॉर्ड स्वीकारणार आहे, एक गोष्ट लक्षात घे. शिवाय ते अवॉर्ड मी भूमीसोबतच घेऊन भूमीला पुन्हा इथे घरी आणणारच आणि भूमी माझ्यासमोर घरी येणारच असं आकाश अगदी नाकावर टिचून पौर्णिमाला बोलतो. आणि रागिनी त्याच्याकडे बघत राहते की आकाशला इतका कॉन्फिडन्स आला तरी कुठून, आणि तो तिथून आता रागाने निघूनच जातो. आणि भूमी इथे डॉक्टर संकर्षणला रडताना म्हणते की डॉक्टर संकर्षण, हा अवॉर्ड फंक्शनमध्ये सपत्नीक बोलवलेला आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी येईन हा तुमच्यासोबत असं म्हटल्यावर आता संकर्षणला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण त्याला पल्लवीची खूप आठवण येत असते. त्यावेळेला ती म्हणते की मी येईन तुमच्यासोबत, डोंट वरी. त्यावेळेला तो म्हणतो की नाही हा, अजिबात नाही असं तो आता भूमीला रोखतो आणि भूमी त्यावेळेला गप्प बसते, कारण तो अगदी रागानेच भूमीला अजिबात असं काहीही करायचं नाही आहे असं टोकून दाखवतो. त्यानंतर मग आता इथे भूमी ही शांतच बसते. मानसी आकाशला म्हणत असते की भाऊजी तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला अवॉर्ड मिळालं आहे हे समजल्यानंतर ताई तुमचं अभिनंदन करण्यासाठी नक्कीच फोन करेन, तिला राहवणारच नाही आहे. आकाश म्हणतो की हो मलाही ते समजतं आहे, म्हणूनच तर मी कॉलची वाट बघतोय की भूमी मला केव्हा कॉल करते. त्यावेळेला आता आकाश हा पटकनच फोन घेतो, काहीतरी रिंग वाजते म्हणून बघायला जातो, तर तो भूमी आणि संकर्षणचा अगदी जवळचा फोटो असतो. तो फोटो पाहून आकाशला अगदी खूप धक्का बसतो. फोटोमागचं रहस्य आकाशला उलगडेल का पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.